Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिश ब्रिज कोर्स या सेतू अभ्यासक्रमामध्ये आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 16 पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे कोट्स. कोट्स म्हणजेच अवतरण किंवा एखाद्या व्यक्तीचे उद्गार, एखाद्या व्यक्तीचं विधान. ॲक्टिव्हिटीमधील पहिला पॉईंट आहे लर्निंग आउटकम्स और कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. ऑब्जेक्टिव्ज आहेत टू हेल्प लर्नर्स टू अंडरस्टँड कोट्स बाय प्रोव्हाइडिंग द एक्झाम्पल्स आणि गिव्ह एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड कोट्स. काही उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना हे अवतरणं किंवा काही महान व्यक्तींचे उद्गार, त्यांनी केलेले विधान समजावून सांगणे आणि त्या संदर्भातील आणखी काही उदाहरणं देणे. ॲक्टिव्हिटीमधील दुसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. शिक्षक, पालक किंवा सुलभकांसाठी सूचना. यूज पिक्चर्स टू अंडरस्टँड डिफरंट कोट्स. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अवतरणं समजण्यासाठी चित्रांचा उपयोग करणं. यूज फॅमिलियर ऑर कॉमन पिक्चर्स. यामध्ये विद्यार्थ्यांना परिचित असणारे किंवा काही सर्वसामान्य अशा प्रकारचे चित्र वापरणे. ॲक्टिव्हिटीमधील तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना आहे लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली. विद्यार्थ्यांनी चित्र काळजीपूर्वक पाहायची आहेत. दुसरी सूचना आहे आन्सर द क्वेश्चन्स आस्क्ड बिफोर, व्हाईल अँड आफ्टर द ॲक्टिव्हिटी. ही कृती चालू असताना या कृतीमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे किंवा हे प्रश्न उत्तर वहीत लिहून घेणे. ॲक्टिव्हिटीमधील चौथा पॉईंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. टीचर एक्सप्लेन्स हाऊ वी यूज कोट्स. शिक्षक ही अवतरणं आपण कसे वापरतो याबद्दल माहिती देतील. दुसरा पॉईंट आहे द टीचर शेअर्स सम ऑफ द पॉप्युलर कोट्स विथ लर्नर्स. काही प्रसिद्ध अशा प्रकारचे कोटेशन्स किंवा अवतरणं शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील. फॉर एक्झाम्पल डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. एक मोटिवेशनल कोट आहे. प्रेरणादायी अशा प्रकारचा विचार आहे. आपण मारताना काही आठवणी घेऊन मेलं पाहिजे. नॉट ड्रीम्स, फक्त स्वप्न पाहून नाही, तर आपण जे काही स्वप्न पाहिलेली आहेत आपल्या जीवनामध्ये ती स्वप्न सत्यात उतरवून आपण हे जग सोडून गेलं पाहिजे. म्हणजेच आपण ती स्वप्न जगलं पाहिजे असा या कोटेशनचा अर्थ आहे. सेकंड एक्झाम्पल एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. महान आफ्रिकन नेते नेल्सन मंडेला यांचं हे कोट आहे. ते म्हणतात एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे शिक्षण हे खूप शक्तिशाली अस्त्र आहे की ज्याच्या आधारे तुम्ही हे जग बदलू शकता. असा महान विचार या नेल्सन मंडेला या महान नेत्यांनी आपल्याला दिलेला आहे. पुढचं उदाहरण आहे हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट हार्मनी ऑफ द बॉडी, माइंड अँड स्पिरिट. आरोग्य म्हणजे आपलं शरीर, मन आणि आत्मा यांचा एक सुंदर संयोग आहे किंवा यांचा एक सुंदर मिलाप आहे. आपलं आरोग्य चांगलं आहे म्हणजेच आपलं शरीर चांगलं आहे, आपलं मन चांगलं आहे आणि आपला आत्मा म्हणजेच आपले विचारही चांगले आहेत, असा या कोटेशनचा अर्थ होतो. पुढील उदाहरण आहे द पर्पज ऑफ आवर लाईव्स इज टू बी हॅपी. आपल्या जीवनाचा हेतू हा आनंदी असणं हा आहे. म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी आनंदी राहायला पाहिजे, असा या कोटेशनचा अर्थ आहे. दलाई लामा यांनी केलेलं हे विधान आहे किंवा यांचं हे स्टेटमेंट आहे, कोटेशन आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे सॉल्व ॲक्टिव्हिटी किंवा डेमो. टीचर शोज डिफरंट पिक्चर्स अँड कोट्स अँड मेक्स स्टुडंट्स फॅमिलियर विथ कोट्स. शिक्षक अशा प्रकारचे आणखी काही चित्र आणि कोटेशन्स किंवा उद्गार, अवतरण चित्रांसह दाखवतील आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल माहिती देतील. पहिलं उदाहरण आहे ऑपॉर्च्युनिटीज डोंट हॅपन, यू क्रिएट देम. संधी कधी घडत नाहीत तर त्या निर्माण कराव्या लागतात, असा या कोटेशनचा अर्थ आहे. दुसरं उदाहरण पाहूया इफ यू वॉन्ट टू बी स्ट्रॉंग, लर्न टू एन्जॉय बीइंग अलोन. जर तुम्हाला मजबूत व्हायचं असेल तर तुम्ही एकट्यानं राहायला शिकलं पाहिजे. म्हणजेच तुमचा एकटेपणा तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकेल, असा या कोटेशनचा अर्थ आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. द टीचर शेअर्स फ्यू फेमस कोट्स विथ लर्नर्स. अशा प्रकारचे आणखी काही कोट्स किंवा अवतरणं आपण पाहूया. नेव्हर चेंज युअर ओरिजिनॅलिटी फॉर द सेक ऑफ अदर्स बिकॉज
नो वन कॅन प्ले युअर रोल बेटर दॅन यू, सो बी युअर सेल्फ, यू आर द बेस्ट. दुसऱ्यासाठी तुम्ही तुमचा मूळ स्वभाव बदलू नका, कारण तुम्हाला जी भूमिका बजावायची आहे ती फक्त तुम्हीच चांगल्या प्रकारे बजावू शकता. म्हणून तुम्हीच राहा, कारण तुम्ही सर्वोत्तम आहात. अशा प्रकारचं एक महान विचार व्यक्त करणारं हे कोटेशन आहे. प्रेरणादायी अशा प्रकारचं हे कोटेशन आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. सायलेन्स अँड स्माइल आर टू पॉवरफुल टूल्स. स्माइल इज द वे टू सॉल्व मेनी प्रॉब्लेम्स अँड सायलेन्स इज द वे टू अवॉइड मेनी प्रॉब्लेम्स. तुमची शांतता आणि तुमचं स्मितहास्य हे तुमच्याकडं असणारे दोन शक्तिशाली अशा प्रकारची साधनं आहेत. तुमचं स्मितहास्य म्हणजे तुमचं स्माइल हे तुमचे अनेक प्रॉब्लेम्स सॉल्व करू शकतं, तुमच्या अनेक समस्या सोडवू शकतं. तसेच सायलेन्स म्हणजेच तुमची शांतता ही तुमचे अनेक प्रॉब्लेम्स किंवा तुमच्या अनेक समस्या टाळू शकते, असा या कोटेशनचा अर्थ होतो. ॲक्टिव्हिटीमधील पुढील पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी और रिइन्फोर्समेंट. विच कोट्स यू कॅन से ऑन डिफरंट ऑकेजन्स. तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगाला कोणकोणती अवतरणं वापरू शकता किंवा कोणकोणते उद्गार वापरू शकता. शो द कोट्स रिटर्न ऑन पोस्टर्स. अशा प्रकारचे काही अवतरणं किंवा कोटेशन्स तुम्ही लिहून त्याचे पोस्टर्स तयार करायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. टेल सम अदर कोट्स. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे आणखी काही कोट्स सांगायचे आहेत. किमान 5 कोट्स किंवा 5 अवतरणं त्यांनी वहीत लिहायची आहेत. टेल सम ऑफ अदर कोट्स युजिंग द सेम पिक्चर्स. एखादं चित्र घेऊन त्या चित्रावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे कोटेशन्स कसे तयार होतील किंवा काय आहेत हे विद्यार्थ्यांनी सांगायचं आहे. ही कृती विद्यार्थ्यांनी वहीत लिहून ठेवायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट और QR कोड. या संदर्भात कुठलीही लिंक किंवा यूट्यूब व्हिडिओ या ठिकाणी दिलेला नाही आहे. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा भाग आहे माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड म्हणजेच आज मी काय शिकलो किंवा शिकले. राईट टू नो द कोट्स ऑन क्लासरूम वॉल्स. अशा प्रकारचे काही अवतरणं महान व्यक्तींची विधानं विद्यार्थी आता आपल्या वर्गाच्या भिंतीवरती लिहू शकतात. राईट पॅरलल कोट्स. जे विषय दिलेले असतील किंवा जे आधीचे काही त्यांनी कोटेशन्स अवतरणं अभ्यासलेली असतील अशा प्रकारचे काही कोटेशन्स किंवा अवतरणं ते आता लिहू शकतील. थँक यू फॉर वॉचिंग द प्रेझेंटेशन.